आजपर्यंत मी सगळ्या काही गोष्टी तुझ्या सहन करून घेतल्या तरी तू, पण तू ज्या पद्धतीनं माझ्या आईला बोलते त्याच पद्धतीनं मी तुझ्या घरच्यांबद्दल बोललो तर किती तुझ्या नाकाला झोंबल. अगं तुला आपल्या सासूला काय बोलायचं कसं बोलायचं हे कळत नाही, तर तुझ्याकडनं मी काय अपेक्षा ठेवू. तुला आपल्या नवऱ्याला कसं बोलायचं कळत नाही, आपल्या सासऱ्याला कसं बोलायचं कळत नाही, आपल्या सासूला कसं बोलायचं कळत नाही, तर काय अपेक्षा ठेवू मी तुझ्याकडनं. विनाकारण तू त्यांच्यासोबत भांडण करते विनाकारण. अगं काम करण्यासाठी बाहेर आलो आहे, तर ह्याचा अर्थ असा नाही की बाबा मी बाहेर कुठंतरी शेण खात असेल. तू विनाकारण माझ्या आईला कशा पाहिजे ह्याच्यामध्ये घ्यायला लागली. तिची काय चुकी आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे तुला असं वाटतं की बाबा नवऱ्याला बोलल्यानंतर नवरा घर सोडून गेलाय, आता सासूला बोलल्यावर सासू पण घर सोडून जाईल. काय माझ्या आईचा चेहरा तुला दाखवायचा होता म्हणजे सगळ्या सोशल मीडियाच्या समोर. का माझी काय आई तुझ्यावर म्हणजे ही करते काय म्हणते त्याला, माझी आई तुला मारती का शिव्या काय करते असं काय गोष्टी करते का तुला. अगं सुखानं चार घास भेटतात ना, तर ती सुखानं खा की. तुझं असं झालं की तू आम्हाला खाऊ घालते काम करून, असं वागायला लागली तू. तुला कसं ना कसं राहायचं आपल्या सासू सासऱ्यासोबत, आपल्या नवऱ्यासोबत, ह्या गोष्टींची तुला अक्कल नाही. अजून ह्या गोष्टींचं तुला नॉलेजही नाही. आपल्या सासू सासऱ्याला कसं बोलावं, आपल्या नवऱ्याला कसं बोलावं, आपल्या नवऱ्याची इज्जत कशी करावं, आपल्या सासू सासऱ्याची इज्जत कशी करावं, ही गोष्ट तुझ्यामध्ये नाही आहे. अजून जर काही हीच गोष्ट मी तुझ्या घरच्यांबद्दल बोललो असतो ना, तर तुझी तळ पायाची आग मस्तकाला गेली असती. तर मला तुला एवढंच सांगायचं आहे, तू विनाकारण माझ्या आईला कशा बाय बोलायला लागली. तुझा इगो ॲटिट्यूड ही लय जास्त व्हायला लागलं आता. का आमच्या कुटुंबाच्या जीवावर उठली तू. तुला वाटेल की ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर मी माघारी येईल, पण ह्या गोष्टी तू आता सोडून दे. मी आधीच बोललो आहे की जोपर्यंत मी स्वतः काय करून दाखवत नाही, स्वतःच्या पायावर जोपर्यंत मी नाही उभा राहत, मी माझ्या लेकरा बाळांसाठी चार पैसे कमवून नाही आणत, तोपर्यंत मी घरी आणत नाही. कारण तर तुझ्या ह्या गोष्टी ज्या आहेत ना, तुझ्या ह्या गोष्टींना कंटाळून मी घर सोडले. आधी रडली पडल्यावर वाटलं तुला की मी येईल, अजून लोकांना सांगायला लागली की बाबा तू किती चांगली ही दाखवायला लागली. म्हणून आता माझ्या आईला वाईट ठरवायला लागली का. काय केलं म्हणजे 3 दिवसात काय केलं का, तिने तुला मारलंय का शिवी काय केली का, कुठल्या गोष्टी केल्यात. सगळ्यांना बोलते की त्यांचा चेहरा समोर आणते. आईला पण माहिती आहे तुम्हाला कसा त्रास देते, आणि सगळ्या घरच्यांना माहिती आहे. घरच्यांना सोड, पूर्ण सोशल मीडियाला माहिती आहे की तुझ्याकडनं मला किती त्रास होतोय. अगं एवढं पण अति नसतंय करायचं. आपण काय गोष्टी करतोय, काय गोष्टी हे करतोय हे आपल्याला समजायला पाहिजे. ती तू कसं वागते ना तुझी तुला समजायला पाहिजे. माझ्या घरच्यांबद्दल जर काय आता मी तुला लास्ट सांगतोय, माझ्या आईला जर का चुकीचं काय बोलली तर मी आहे तू आहे. मी आता नाही सहन करून घेणार. लय झालं तुझं, लय अति व्हायला लागलं आता तुझं. तुझं कसं आहे ना, इगो ॲटिट्यूड तुझ्यात लय वाढला आहे. अजून ही तुझा इगो ॲटिट्यूड आहे ना, एक दिवशी तुला रस्त्यावर आणणार आहे. ही गोष्ट तू लक्षात ठेव. माणूस गप्प बसतंय म्हणून त्या माणसाचा एवढा पण फायदा घ्यायचा नसतोय. ते सहनशीलता बघायची नसती. का विनाकारण तू म्हणजे घरच्यांना त्रास द्यायला लागली. अगं घरी मी असताना मला त्रास देत होती, विनाकारण माझ्यासोबत भांडणं काढत होती. का तुला वाटतं का म्हणजे आमच्या सगळ्या घरच्यांनी घरात राहून घर सोडून जावं अशी इच्छा आहे का तुझी. ह्यासाठी तर तू ह्या सगळ्या गोष्टी करत नाही ना. का तुला संसार नीट नाही करायचा. 4 पैसे कमवतोय, जरा ह्या गोष्टीचं जरा भान ठेव. जेव्हा स्वतःला काम करायची वेळ येईल ना, तेव्हा समजेल की काय असतंय म्हणजे पुरुषांचं जीवन काय असतंय.
इथं काम करण्यासाठी आलो आहे मी, काय कोणाला घेऊन हिंडण्यासाठी नाही आलो. आणि सर माझ्या आईला बोलते की तुमचं पोरगं कुठं शेण खायला गेलं ती बघा. विनाकारण माझ्या आईला मध्ये नाही घ्यायचं या गोष्टीत. विनाकारण माझ्या आईला काय बोलायचं नाही. मी तुलाही शेवटचं सांगतोय, नाहीतर ह्याचा परिणाम लय वाईट होतील. तुझं कसं व्हायला लागलं ना, तुला तिथं घरी बसून सुचतंय ह्या सगळ्या गोष्टी. तुला वाटत असेल की बाबा ह्यांच्या आईला बोलल्यावर ही गप बसेल, ही सगळ्या गोष्टी सहन करून घेईल. पण नाही, ह्या गोष्टी मला सहन नाही होत. मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे. मी तुला लास्ट सांगायला लावलोय, जोपर्यंत हो तू माझ्या घरच्यांसोबत नीट वागत नाही ना, तोपर्यंत मी येणार नाही. ही गोष्ट तू ध्यानात ठेव. तू विनाकारण माझ्या घरच्यांना त्रास देऊ नको. आणि जर का घरच्यांना त्रास द्यायचा असेल तर मग पुढच्या गोष्टींना मग तुला सामोरं जावं लागेल. पुढं कळण मग काय होतंय काय नाही ती. एवढी अक्कल नाही तुला की बाबा कशा पाय उगं विनाकारण आपल्या सासू सासऱ्याला त्रास द्यावं. विनाकारण त्रास द्यायला लागली तू. काय काय भेटतं तुला ह्या सगळ्या गोष्टी करून? सांग की. ह्या गोष्टी करून तुला काय भेटतं? ह्या जी तू आता गोष्टी करायला फालतूपणा लावला ना तू, काय भेटतं ह्या सगळ्या गोष्टी करून? अगं सुखानं 4 घास खातोय, ही गोष्ट तुला बघवून आहे का? कसं आहे ना, तुला सगळ्या गोष्टी म्हणजे घरात बसून ही वाटायला लागली ती. तुला फक्त भांडण काढायला कारण पाहिजे. अजून ही कारण तुला भेटतंय. तुला फक्त भांडण काढायला कारण पाहिजे ती. मग अजून तुझ्यासोबत भांडण करायला कोण ना कोण व्यक्ती पाहिजे तुला. आता मी नाही तर माझी आई आहे. त्याच्यामुळे तू माझ्या आईला टार्गेट करायला लागली आणि डायरेक्ट म्हणते सोशल मीडियासमोर तुमच्या आईचा चेहरा आणते. काय बोलली माझी आई? काय वाईट बोलली का तुला? ती म्हणली माहीत नाही मला, गेला असेल बाहेर. भांडण करताना तू गेलती आहे तिथं, म्हणजे भांडण करताना आई होती का मध्ये? आणि लग्न करताना ती सगळी होती का? जे काय आहे ना तुझं माझं तुझ्या माझ्यात मिटव. विनाकारण माझ्या घरच्यांना इथं मध्ये इन्व्हॉल्व करू नको. गप्प बसतोय म्हणून सगळ्या गोष्टी म्हणजे अति करायच्या, ह्या गोष्टी तू सोडून दे. एवढी पण माणसाची परीक्षा नसती घ्यायची. जर का माणूस शांत बसते ना तर एवढंही अति करायचं नसते. तुझ्या त्रासाला कंटाळून मी अक्षरशः गाव सोडलं आहे, माझं घर सोडलं आहे माझं. कधी मला माहीत नाही की बाबा बाहेर कसं जायचं, बाहेर कसं राहायचं, ह्या गोष्टी मला माहीत नाहीत. आज मी काय काम करतोय ही तुला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. जी काम मी माझ्या आयुष्यात कधी केलं ना ती काम मी आज करतोय. पण ज्या कामानं पोट भरतं ना, मी त्या कामाला नाव ठेवणार नाही. आज त्या कामामुळे माझं पोट भरते. पण ह्या गोष्टी तुला जाणीव नाही. असं म्हणते का बाबा जाऊ द्या, झालं गेलं द्या सगळं विषय सोडून या माघारी, ह्या गोष्टी तुझ्या तोंडात नाही निघत. पण कसं आहे, तुला फक्त भांडण करायची ती. हो, आता जर का माझ्या आईबद्दल काय बोलली, माझ्या आईला काय बोलली, तर मी आता गप नाही बसणार. मग पुढच्या गोष्टी तुला बघायच्या असेल तर बघून घे.